अस्मितेसाठी लढणारे, संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं लागतं। आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा। आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम एसएनसी गट, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे सगळे लोक करत आहेत। मराठी मतदारांना एकत्र आणण्यासाठी कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बिहारच्या निवडणुकीत त्यांनी हे वक्तव्य केलंय। हे जेवढा इगरनेस या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तो दोन भावांमध्ये दिसत नाहीये। माननीय राज ठाकरेजी, माननीय उद्धव ठाकरेजी यांनी एकत्र आल्यावरही त्यांनी त्यांची लढाई लढण्याकरता त्यांना उभा आहे। राजसाहेबांनी कोणासोबत जावं त्यांचा पक्षाचा अधिकार आहे, उद्धवजींनी कोणासोबत जावं त्यांचा अधिकार आहे। भारतीय जनता पार्टीला काय औचित्य आहे आणि मला वाटतं आम्हाला औचित्य नाही आहे आणि मतदाराला यामध्ये फार रस नाही आहे। शेवटी लोकांना आता विकास पाहिजे आणि आम्ही विचार केला आहे आमच्या समोर कोण एकत्र येत आहे, कोण एकत्र येत नाही आहे या मुद्द्यापेक्षा माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, आमच्या देवेंद्रजींनी जे काही संकल्पनामा जनतेला दिला आहे ते पूर्ण करण्याकरता आम्ही काम करतो आहे। आम्हाला इतर गोष्टीत काही रस नाही।